साधी तर भेंडी खूपदा बनवली असेल, पण अशी मसाला भेंडी बनवली ना, तर छोटे मुलं असेल आणि तुमच्या घरातले मोठे पण असेल आवडीने खाणार, तर मोठ्यांना सुद्धा ही भेंडी आवडतील. त्यासाठी मी भेंडीला वॉश केलं. मी जसं कट करत आहे तसंच तुम्ही कट करू शकता, नाही तर तुम्हाला जसं पाहिजे तसं पण कट करू शकता. नंतर मी सर्व भेंडीला कट करून घेतली आहे आणि आपल्याला आता या सर्व भेंड्या फ्राय करून घ्यायच्या आहे. या अशा अशा मी भेंड्या कट केल्या होत्या. नंतर आपल्याला फ्राय करायचं आहे. तर मी सर्वात आधी सर्व जे जे साहित्य मला पाहिजे होतं ते तुम्हाला दाखवलं. नंतर आपल्याला इथे थोडं आता इथे सर्वात आधी आपण भेंडी फ्राय करू छान. इथे 10 मिनिट किंवा 10 ते 5 मिनिट आपल्याला भेंडी फ्राय करायची आहे. आमच्या घरी भेंडी सर्वांनाच आवडते, तर भेंडी करायला पण इझी आहे आणि सर्वांनाच आवडते खायला. तर मग मी भेंडीच बनवते जास्ती. आणि आता भेंडीला आपण काढून घेऊया. नंतर इथे त्याच कढईमध्ये आपल्याला भेंडी मसाला पण त्याच कढईत फोडणी द्यायचा आहे. हे सर्व तर इथे तेल टाकलं. तेलामध्ये थोडं जिरं, हिंग आणि कांदा वगैरे टाकायचा आहे. थोडं तेजपत्ता टाकला होता तो टाकायचा आहे आपल्याला. आणि मग थोडं पेस्ट वगैरे टाकायची आहे लसूण अद्रकची. नंतर टमॅटो टाकायचा आहे. असं थोडं थोडं होऊ द्यायचं. नंतर आरामात टाकायचं टमॅटो वगैरे टाकायचं. तर टमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकत आहे, कारण टमॅटो लवकर सॉफ्ट होतात मिठाने. आपल्याला टमॅटो होऊ द्यायचे आहे. टमॅटो लवकरच होतात मीठ टाकल्याने. नंतर आपल्याला थोडं दही वगैरे टाकायचं आहे, कारण भेंडी आणि मसाले म्हटल्यावर दही पाहिजे, थोडं छान वाटते. नंतर इथे मग मी दह्यामध्ये थोडे सुके मसाले पण ऍड केले. दह्यामध्ये सर्व मिक्स करून घेतले ते, आणि ते आपल्याला पूर्ण याच्यामध्ये टाकायचे आहे. आणि या टाईपची भेंडी बनवाल ना तुम्ही, खरंच खूप भारी लागली होती भेंडी. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान भेंडी टेस्टी बनते या टाईपनी. इथे आपल्याला 5 मिनिट होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला आपली भेंडी टाकून द्यायची आहे. तर आपली मसाले भेंडी रेडी होऊन जाते. तुम्ही पण नक्कीच बनवा. खूप छान, खूप भारी भाजी बनली होती. मस्त आवडीने खातात सर्वजण.